घेतली. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती आमच्या राजानं केली आहे. आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना राजानं कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी समोर कधी नकरा चलत नव्हता 7.7चा. कारण अभिमान होता या मावळ्यानं सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे राजांकडे जर बघितलं 18 पगड जातीचे मावळे एकत्र करी आमच्या राजानं स्वराज्याची निर्मिती एकट्या राजानं केली नाही, प्रत्येक जातीचा मावळा घेऊन ही स्वराज्याची निर्मिती राजानं केलेली. हा हिंदू धर्म, या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो. हा हिंदू धर्म टिकवायचा जर असेल तर आपल्याच हातात आहे. अरे आपण ज्ञानोबा आहेत, अरे आपण तुकोबा आहेत, अरे आपण छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. पण छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे कानात कुंडल घातले म्हणजे राजे होणार नाही, राजांसारखा डोक्यावर टोप घातला म्हणजे राजे होणार नाही, राजांसारखा पोशाख घातला म्हणजे राजे होणार नाही, राजांसारखी दाढी ठुली म्हणजे राजे होणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर राजांसारखे विचार ठेवावे लागतील, आपणच राजे. अरे विचार ठेवत असताना राजांसारखे विचार ठेवा. अरे काय विचार होते महाराज आमच्या राजांचे. अरे आज जरी राजांचं नाव घेतलं तसं रक्त सळसळ करतंय आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आज जरी राजांचं नाव घेतलं तर बघायचं की एकदा सर्वांनी माझ्या मागे म्हणायचे बघा, भारत देशामध्ये जन्माला आलो, स्वराज्यामध्ये जन्माला आलो, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. अरे आपल्या गावात हा कार्यक्रम चाललाय, अरे जिल्ह्यात वाजवू द्या, अरे तालुक्यात वाजवू द्या, अरे परिसरात वाजवू द्या. सर्वांनी माझ्या मागे जय घोष करायचा आहे. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. आज जरी राजांचं नाव घेतलं ना असं रक्त सळसळ करते आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. काय राजांचा अधिकार आहे महाराज. घेतला महाराज राजांना जन्म, पण आमच्या राजांचा जन्म महाराष्ट्रातल्या मुली नाचवण्याकरता झाला नव्हता. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातल्या मुली नाचवण्याकरता झाला नव्हता. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रातल्या मुली वाचवण्याकरता झाला होता. मुली वाचवण्याकरता राजानं जन्म घेतलाय, मुली नाचवण्याकरता नाही. ह्या स्वराज्यामधले आपण सर्वजण जन्माला आलेलो हे सर्व आपण मावळे आहेत. उगाच राजांसारखे दाढीन, राजांसारखे कानामध्ये कुंडलन, राजांसारखा गंध लावला म्हणजे राजे होणार नाही. विचार ठेवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार ठेवा. इथून पुढच्या तरुण पिढीला सांगतोय मी, आपला हा हिंदू धर्म टिकवायचा जर असेल तर फक्त यांच्याच हातात आहे. चांगले विचार संस्कार जर लावायचे असतील तर एकमेव फक्त राहिला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे विचार आहे, जेवढे संस्कार आहे, त्याचे इतके संस्कार कुठंच नाहीत बघा. आदरणीय आमचे गुरुजी, गुरुजींची संस्था आहे बघा वैशाली. हजारोने विद्यार्थी महाराष्ट्राच्या नव्हे, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हजारोने विद्यार्थी तयार आहेत बघा. आमच्या गुरुजींच्या संस्थेमध्ये एक छोटा विद्यार्थी तयार आहे बघा. मी सुद्धा त्याचा फॅन आहे बघा, आमचा शुभम दादा. काय छोटा विद्यार्थी महाराज. पकवाज म्हणलं तर सध्याच्या काळात कृष्ण महाराज आहे बघा, लक्षात घ्या. पकवाज म्हणलं तर सध्याच्या काळात कृष्ण महाराज आहे. एवढे छोट्याले विद्यार्थी, हजारोने विद्यार्थी तयार आहेत. नुसते तयार तर आहेतच, पण वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर तेवढे विचार आहेत, एवढी संस्कृती आहे, एवढे साधू संतांचे विचार आहेत. आता माझ्याकडे बघितलं तर मी एक तुमच्यासारखा साधारण आहे, पण साधू संतांचा वाङ्मयाचा अभ्यास करून मी साधू संतांचं वाङ्मय मी तुमच्या पुढे म्हणतोय. एवढा मान सन्मान आहे. कशामुळं? हे साधू संतांचं फक्त वाङ्मय सांगतोय म्हणून. लक्षात घ्या, एवढा साधू संतांच्या हे चरित्राचा. साधू संत अरे जगद्गुरु तुकोबाराय कोणी होणारही नाही, त्या भानगडीत कधी पडूही नका. काय केलं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी, काय केलं आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी साधू संत तर होऊ शकत नाही, पण साधू संतांचे विचार घेऊन तर मात्र जगू शकतो ना. कोणी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तर घेऊन जाऊ शकतो ना. असं विचार ठेवत असताना साधू संतांचे, राजांचे विचार ठेवून जगावं. जीवनामध्ये जर जगायचं असं तर विचार असे असावे की लक्षात घ्या, गेल्याच्या नंतर सुद्धा 4 माणसानं आधारण नाव घेतलं पाहिजे. विचार ठेवत असताना असे ठेवावे. झालं कीर्तन. एवढे जर वाक्य जर माझे घरी जर घेऊन गेलात ना तर तुमच्या गावात माझं कीर्तन झालंय, तुमच्या गावात माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल महाराज. त्यामुळे जगत असताना एवढंच करावं, झालं माझं कीर्तन. अभंगाचा अर्थ, भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. एका वडिलाचं पुण्यस्मरण केलेले बघा. काय सुंदर, एवढं सुंदर वातावरण आहे बघा. जीवन जगत असताना एखाद्याच्या जीवनातली माय निघून गेली, एखाद्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना तर त्याला मायेची किंमत, त्याला बापाची किंमत विचारा. जीवनातला बाप निघून गेला त्याला बापाची किंमत काय असते ते विचारा. जीवनातली माय निघून गेली त्याला मायेची किंमत विचारा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला माय नाही ना त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. काय बापाची किंमत आहे, काय मायाची किंमत आहे, काय हाताची किंमत आहे, काय ह्या पायाची किंमत आहे.
बाप म्हणजे कोण असतो दादा? दगडावर घसटणार चंदन म्हणजे बाप आहे. एके दिवशी दगडानं चंदनाला प्रश्न केला, रे चंदना एवढा तू घासतोस रे, कशा करता घासू घासू एके दिवशी संपवत असेल रे चंदन दादा, एवढा का घासतोयस? चंदनानं दिलेलं उत्तर, रे चंदन काय मला दादा, माझ्या जर घासण्यानं ह्या वारकऱ्यांच्या कपाळाला जर सुगंध मिळत असेल, माझ्या जर घासण्यानं ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल तर मी मात्र घासायला तयार आहे. असा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. बाप काय म्हणतो? माझ्या जर घासण्यानं हा परिवार जर सुखी समाधानी राहत असेल तर मी मात्र घासायला तयार आहे. जीवनामध्ये एवढा बाप आहे. राबराब शेतामध्ये राबराब कष्ट करणारा जो कोण असेल तो मात्र बाप आहे. आणि जीवनातला एखाद्याच्या बाप जर निघून गेला तर त्याला बापाची किंमत विचारा. खरोखर ह्या घरातला एक बाप निघून गेला आहे, त्यांनाच बापाची किंमत काय ते त्यांना कळणार आहे. एका बापाचं एवढं सुंदर अशा प्रकारचं पुण्यस्मरण केलंय, ते सुद्धा वरून बघत असतील काय माझ्या परिवारानं एवढं सुंदर निवेदन केलेलं आहे, ते सुद्धा वरून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतील. आणि खरोखरच बघा, भगवंतानं ह्या जगाच्या चालक मालकांना यांना स्वतःच्या पायापाशी जागा दिली असणार आहे. का? कारण हा परिवारच सगळा वारकरी संप्रदायामधला आहे. सगळा परिवार जो आहे हा सगळा वारकरी संप्रदायामधला आहे. हे सर्वच महाराज मंडळीवरती, साधू संतांवरती अत्यंत सर्व नितांत प्रेम करणारी मंडळी हे परिवारामधली आहेत. आता आमच्या मामाचा, यांचा, वैभव महाराजांचा, ह्या सर्व परिवारांचा, यांचा सर्वांचा जुना परिचय बघा. आणि परिचय यांचा जुना आहे. त्यांनी मला सांगितले बघा, खरोखर बघा, वारकरी संप्रदायावरची याच्यावरती नितांत प्रेम, नितांत श्रद्धा, आणि श्रद्धेशिवाय कुठलीही गोष्ट नाही. मी जसं अगोदर सांगितलं, श्रद्धेशिवाय कुठलीही गोष्ट नाही. अशी जीवन जगत असताना एवढं सुंदर निवेदन, पुण्यस्मरणाचं निवेदन श्रद्धेनं केलंय. याच्यामुळे एवढा समाज, एवढे सगळे महाराष्ट्रातील कलाकार मंडळी, दिग्गज मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून अजून एकदा तुमच्या सर्वांचे चरणी नम्र अभिवादन करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी सर्वांनी. हा, आता ह्यांच्याकडे कॅमेरा फिरवा आणि आता पेपरला बातमी देऊन टाका. हा, आणि एक साथ सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन करायचे. सर्वांनी टाळी वाजवायची, भजन करायचे. सोबत विठोबा रखुमाई, विठोबा